कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली आहे। पंचगंगेनं इशारा पातळी ओलांडून धोका पातळीच्या दिशेनं वाटचाल केली आहे। पंचगंगेची पाणी पातळी वाढल्यामुळे इंगळी गावाला पुराचा फटका बसतोय। यंदाच्या पावसाळ्यातही नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे पुराचं पाणी इंगळीमधील नदीकाठच्या वसाहतींमध्ये घुसू लागलंय। पुराचा फटका बसणाऱ्या परिसरातील लोकांना प्रशासनानं सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यासाठी नोटीस बजावल्या असून सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे। प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून प्रशासनाला सतर्क राहण्यासह पूरग्रस्तांना तातडीनं स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्यात। त्यानुसार ग्रामस्थांनी प्रापंचिक साहित्यासह नदीकाठच्या गोठ्यांमधील जनावरांचंही स्थलांतर सुरू केलंय। पंचगंगा नदीची पाण्याची पातळी वाढत आहे। नदीकाठच्या गावांनी सुरक्षिततेसाठी आमच्या ग्रामपंचायत प्रशासन परत महसूल विभागाचे अधिकारी सगळे येऊन आम्ही सगळ्या लोकांनी स्थलांतरित करण्यासाठी आम्ही मार्गदर्शन केलं आहे। 1-2 कुटुंब आता सध्या तरी स्थलांतरित झालेले आहेत, तर प्रशासनाला सहकार्य करून सर्व कुटुंबांनी सहकार्य करा। अजून गावात पाणी आणि गावात आता अद्याप पाणी गावात अजून काही नाही, तरी नदीकडच्या गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी ग्रामपंचायतर्फे आव्हान आणि प्रशासनातर्फे आम्ही आवाहन करीत आहोत। प्रांताधिकाऱ्यांच्या पाहणीवेळी मंडळ अधिकारी जानकी मिराशी, हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक NR चौखंडे, हातकणंगलेचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर, इंगळीचे सरपंच दादा सोमोरे, ग्रामविकास अधिकारी सुनील हसुरे, तलाठी सत्तार गवंडी, पोलीस पाटील नितीश तराळ, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र ऐतवडे, सूरज बुकटे, आरोग्य विभागाचे सूरज चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।